ठाकरे बंधू दसरा मेळाव्याला एकत्र येण्याची शक्यता. ठाकरेंच्या शिवसेनेचे नेते सचिन अहिर यांचे संकेत, तर संजय राऊतांची मात्र सावध भूमिका. बीडच्या मांजरसुंब्यात मराठा आणि ओबीसी आमने सामने. दोन्ही गटांकडून जोरदार घोषणाबाजी. सोलापूर धुळे महामार्गावर ओबीसी बांधवांकडून रास्ता रोकोचा प्रयत्न. हैदराबाद गॅझेट लागू करण्याच्या जीआरसाठी कॅवेट दाखल. स्थगिती देण्यापूर्वी कोर्टाने कळवावे यासाठी 3 न्यायालयांमध्ये कॅवेट दाखल. जीआर विरोधात दिल्ली मुंबईत याचिका दाखल झाल्याची माहिती. मराठा आरक्षणाच्या जीआरमध्ये पात्र शब्द वापरून ओबीसींवर अन्याय. जीआरवरून विजय वडट्टीवार नाराज. जीआरवरील चर्चेसाठी 12 सप्टेंबरला कमिटी नेमणार असल्याची वडट्टीवार यांची माहिती. ओबीसी आरक्षणाला धक्का लागणार नाही, तुम्ही मागत राहा, शक्य तेवढं देत जातो. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे ओबीसींना आश्वासन. मुख्यमंत्री फडणवीसांच्या जाहिरातीवर विरोधक आक्रमक. काळ्या पैशातून जाहिरात. जाहिरातीवर 40 ते 50 कोटी खर्च. राऊतांची टीका. जाहिरातीसाठी कोट्यावधींचा खर्च कुणी केला? रोहित पवारांचा सवाल. बीडसह अनेक ठिकाणी सामाजिक समता उरली नाही. पोलिसांना स्वतःचं आडनाव लावता येत नाही. धनंजय मुंडे यांनी व्यक्त केली खंत. तर मुंडेंच्या तोंडून ही भाषा ऐकून गंमत वाटते. अंजली दमानी यांचा टोला. अजितदादांना आयपीएस अंजना कृष्णांची फोनवर बोलायला लावणाऱ्या कार्यकर्त्याचा कारनामा समोर. बाबाराजे देशमुखचा नशा करतानाचा व्हिडिओ व्हायरल. कारवाईची मागणी. आयपीएस अधिकारी अंजना कृष्णा यांच्या फोटोला दुग्धाभिषेक. जनशक्ती शेतकरी संघटनेने आई कमला भवानीची प्रार्थना करत घातला दुग्धाभिषेक. दुग्धाभिषेक करणाऱ्या 10 जणांवर गुन्हा दाखल. उपराष्ट्रपती पदाच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवसेनेची उद्या महत्त्वाची बैठक. निवडणुकीत मतदान कसं करावं, काय काळजी घ्यावी याबाबत श्रीकांत शिंदे खासदारांना मार्गदर्शन करणार. एवढा पैसा कुठून आला काका? नातवासाठी घेतलेल्या टेस्ला रुपी खेळण्याची किंमत किती? अभिनेता असतात काळेंचा प्रताप सरनाईकांना सवाल. धाराशिवमध्ये पवनचक्कीच्या कामाला विरोध केल्याने शेतकऱ्याला मारहाण. मारहाणीमध्ये तरुण शेतकरी गंभीर जखमी. 22 मिनिटं हॉकी स्टिकने मारहाण केल्याचा शेतकऱ्यांचा आरोप. लालबागच्या राजाच्या विसर्जनाला अजून 5 ते 6 तास लागणार. रात्री 11 नंतर लालबागच्या राजाचं विसर्जन होणार. विसर्जनाला विलंब झाल्याबद्दल मंडळाने व्यक्त केली दिलगिरी.